इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा वरळीमध्ये मेळावा पार पडतोय। रविवारी सकाळी 10 वाजता वरळीमधल्या NSCI इथं हा मेळावा पार पडेल। मेळाव्याला राज्यातील प्रमुख पदाधिकारी, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि संभाजीनगर पालिका क्षेत्रातील गटाध्यक्ष आणि उर्वरित जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित असतील। महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज ठाकरेंचं मार्गदर्शन महत्त्वाचं असेल। आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना राज ठाकरे काय सूचना करतात आणि मनसेची भूमिका नेमकी कशा पद्धतीची असेल याबद्दल राज ठाकरे बोलतील। रविवारी सकाळी 10 वाजता वरळीमध्ये हा मेळावा पार पडतोय आणि एकीकडे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये जो फटका मनसेला बसलाय, त्यानंतर होणाऱ्या पालिका निवडणुकांमध्ये मनसे आता काय रणनीती आखणार आणि कशा पद्धतीनं मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळेच राज ठाकरे काय कानमंत्र देतात मनसैनिकांना तेच पाहायचं। पालिका निवडणुकाच्या तोंडावरती होणारी ही बैठक असणार आहे, मेळावा असणार आहे। धनंजय देशमुख बसवराज तेलींच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। बसवराज तेली हे SITचे प्रमुख आहेत आणि त्यांचीच भेट धनंजय देशमुख घेताना पाहायला मिळतात। धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे बंधू आहेत, भाऊ आहेत आणि तेच आता बसवराज तेलींच्या भेटीला पोहोचलेत। केजमधील शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडतीये। एकीकडे परळीमध्ये बंद करण्यात आलेला आहे, वाल्मिक कराडला मकोका लावण्यात आला आहे। त्यानंतर आता धनंजय देशमुख SITचे बसवराज आहेत प्रमुख, त्यांना भेटण्यासाठी पोहोचले। दोघांमध्ये बैठक सुरू झालेली आहे। बसवराज तेली SITचे प्रमुख आहेत आणि केजमधल्या शासकीय विश्रामगृहात ही बैठक पार पडते। पुढची बातमी, सरकारी काम 2 महिन्यात थांब असा अनुभव सर्वसामान्यांना येतोय। सामान्य नागरिकांचं एखादं काम करण्यासाठी अनेकदा सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी अडवणूक करतात, मात्र पैसे घेऊन लगेच ते काम करून देतात असाही अनुभव येतो। अशाच खाबुगिरीला वैतागून गुजरातच्या एका नागरिकानं अधिकाऱ्यावर चक्क नोटांच उधळल्या। लाचखोरीचा अनोख्या पद्धतीनं नोंदवलेला हा निषेध व्हिडिओ व्हायरल झाला। अरे बिस्मिल्ला सोसायटी में आओ, एवी नहीं सोसायटी हो जाए बच्ची। बिस्मिल्ला सोसायटी लो पैसा पैसा लो। महाकुंभमेळ्यातल्या पहिल्या अमृत स्नानाला म्हणजेच शाही स्नानाला सुरुवात झाली आहे। हर हर महादेवचा जयघोष करत नागा साधूंनी संगमावर स्नान केलं। हातात तलवार, त्रिशूळ, डमरू आणि संपूर्ण अंगावर राख माखलेले नागा साधू संगमावर पोहोचतात। नागा साधूंच्या दर्शनासाठी लाखो भाविक संगमावर गर्दी करतात। सर्व 13 आखाड्यांना अमृत स्नानासाठी 30 ते 40 मिनिटांचा वेळ देण्यात आलाय। A sacred center of बातमी नाशिकमधून येते। नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली। आज सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्यानं या पर्वाला गोदावरीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे। याच पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाकाठावर स्नान करण्यासाठी लाखो भाविक दाखल झाले। राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हेच भारताचं खरं स्वातंत्र्य आहे। सरसंघचालक मोहन भागवतांनी इंदोरमधल्या एका कार्यक्रमामध्ये हे विधान केलं। यावर राऊतांनी प्रत्युत्तर दिलं। सरसंघचालक असं विधान करत असतील तर त्यांच्या संघटनेचं हे दुर्दैव असल्याचा टोला राऊतांनी लगावला। भारत की रोजी रोटी का भी रास्ता राम मंदिर के प्रवेश द्वार से जाता है, ये ध्यान रखो। तो ये जो पूरा आंदोलन था वो भारत के स्व के जागृति के लिए था। भारत फिर से भारत बनकर अपने पैरों पर खड़ा होकर दुनिया को दिग्दर्शित करे, इसलिए था। रामलल्ला काय RSSने आणला नाही ना या देशामध्ये।
किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला की प्रधानमंत्र्यांचं चित्र मोठं आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत, त्याला ते स्वातंत्र्य म्हणतात का? स्वतः राम पारतंत्र्यात आहे. या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय सरसंघचालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल. पुढची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला म्हणजेच उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यामध्ये मोदींच्या हस्ते युद्धनौकांचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. मुंबईच्या नौदल गोदीत INS सुरत, INS निलगिरी आणि INS वागशीर या नौदल युद्धनौकांचं राष्ट्रार्पण मोदींच्या हस्ते केलं जाईल. खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचंही मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 9 एकर परिसरात पसरलेलं हे आशियातलं सर्वात दुसरं मोठं असं इस्कॉन मंदिर. नवी मुंबईतलं हे एकमेव असं मंदिर असेल ज्यामध्ये इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांचं स्मारक बांधण्यात आलंय. आणि आता कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, कारण येत्या बजेटमध्ये पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. EPS अंतर्गत मिळणारं किमान निवृत्ती वेतन 1000 रुपयांवर 7500 रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारही या मागणीवर विचार करत असल्याचं समजतंय. देशभरात केंद्र आणि राज्य सरकार, खासगी संघटना, कारखाने यातल्या 78 लाख कामगार कर्मचाऱ्यांना EPS अंतर्गत निवृत्ती वेतन मिळतं. बातमी पालकांसाठी आहे, महत्त्वाची बातमी आहे, कारण RTE प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवल्या जातात. राज्यभरात 1,08,000पेक्षा जास्त जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पालकांना 14 ते 27 जानेवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज भरता येईल. महत्त्वाचं म्हणजे RTE फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द होणार आहे. राज्यभरात 1,08,961 जागा उपलब्ध आहेत. https://student.maharashtra.gov.in ॲडमिशन पोर्टलवर अर्ज करा. ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरा. RTE फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द केला जाईल. प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा. तळोजा MIDC मध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झालाय. भरधाव कारनं रस्त्यावरनं चालत असलेल्या दोघांना उडवलं. या धडकेमध्ये ही महिला 30 ते 40 फूट लांब फेकली गेली आहे. महिलेचा जागीच मृत्यू झालाय तर दुसरा व्यक्ती गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात CCTV मध्ये चित्रित झालाय. हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात. तळोजा रस्त्यावर मृत्यूची कार भरधाव वेगात सुसाट जाताना पाहायला मिळाली. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा साम TV.
आणि मुंबईतील सगळ्यात मोठ्या घोटाळ्यामध्ये टोरेस घोटाळ्यामध्ये ईडीची आता एंट्री झाल्याचं दिसतंय. ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी ईडी अधिकाऱ्यांनी आर्थिक शाखेच्या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत एफआयआर आणि गुन्ह्याच्या अन्य कागदपत्रांची मागणी केली होती. आतापर्यंत 2000 लोकांनी फसवणूक झाल्याची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात ईडीची एंट्री झाल्याचं पाहायला मिळतंय. एक छोटासा ब्रेक पाहत राहा साम टीव्ही. काय राहिलं? धनंजय देशमुख बसवराज तेलींच्या भेटीला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही मिनिटांपासून ही भेट पार पडते. देशमुख हत्या प्रकरणातील डिजिटल पुरावे द्या अशी मागणी आता देशमुखांनी केली आहे. धनंजय देशमुखांची एसआयटी प्रमुखांकडे ही अर्जाद्वारे विनंती पाहायला मिळतीये. डिजिटल पुरावे देण्याची मागणी देशमुख कुटुंबियांनी केल्याचं पाहायला मिळतं. यासाठी धनंजय देशमुख हे बसवराज तेलींच्या भेटीला पोहोचले. संतोष देशमुख यांचे बंधू हे धनंजय देशमुख